नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण तांदूळ आणि डाळ न भिजवता एकदम इन्स्टंट अशी रव्याची इडली बनवणार आहे. त्यासाठी मी इथं जाड असलेला रवा घेतलेला आहे. बारीक रवा घेतला तरी काही हरकत नाही. आता हे रव्याला आपल्याला आधी भिजून ठेवायचं आहे. 1 कप रव्यासाठी मी अर्धा कप एवढं पाणी घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्याला थोडंसं मीठ आणि चिमूटभर सोडा घालून साईडला ठेवायचे. आता ह्याच्यात आपल्याला एक तडका घालायचा. त्यामुळे थोडंसं पळीवर तेल गरम करायचं. जिरं आणि हिरवी मिरची, कढीपत्ता चांगलं तडतडू द्यायचं. त्यानंतर हे थोडंसं बारीक कट करून घेतलेलं कोथिंबीर घालून घ्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला ही तडका रव्यामध्ये घालून घ्यायचा आहे. हे रव्यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपल्याला एक 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. तुम्हाला इडली आंबटपणा हवं असेल ना, पीठ मिक्स करताना त्याच्यात थोडंसं ताक नाही तर दही घालून पीठ मिक्स करून घ्या, खूप छान होतात. आता एक 10 मिनटं झालं ना, सगळं पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इडलीच्या पात्राला थोडंसं तेल लावायचं आणि 1-1 चमचा एवढं मिश्रण घ्यायचं आणि इडलीच्या पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पसरून घ्यायचं आहे प्लेनमध्ये. आता मी साईडला इडलीसाठी पाणी पण उकळायला ठेवलेलं आहे. आता हे साचे नेऊन त्याच्या इडलीच्या डब्यामध्ये ठेवायचं आणि एक 10 ते 15 मिनटं आपल्याला ही इडली उकडून घ्यायची. जसं आपण तांदळाची इडली बनवताना उकडतो ना, सेम तेच प्रोसिजर करायचं आहे. आता एक सुरी घातलं ना, अशा प्लेन यायला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला ही इडली उकडून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता किती छान इडली बनवून तयार झालेला आहे. आपण रेग्युलर तांदळाच्या वगैरे इडल्या बनवताना तांदूळ भिजू घालायचं आणि ते वाटून घ्यायचं, अशी खूप टेन्शन आणि कटकट असते, पीठ फर्मेट होते का नाही. आता हे काहीच टेन्शन न घेता एकदम झटकीपट अशी ही इडली बनवून तयार होते. आणि ही इडलीचं पीठ मिक्स करताना ना, आपल्याला रव्यामध्ये थोडंसं बारीक कट करून भाज्या घातल्यानं खूप छान लागते टेस्टला आणि एकदम झटकीपट बनवून तयार होतात. आणि सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करत जावा. तुम्हाला इडली एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी पाहिजे असेल ना, थोडंसं सोड्याचं प्रमाण वाढवलं ना, छान लागतं. मी मुलांसाठी वगैरे आणि मोठ्यांसाठी सगळ्यांना बनवतो ना, सोडा मी जास्त वापरलं नाही आहे, चिमूटभर एवढंच सोडा वापरलेला आहे. आता आपली इडल्या तर बनवून तयार झालेला आहे. इडल्यासोबत खायला आपल्याला चटणी नाही तर सांबार लागते. सांबार बनवणं काही पॉसिबल नव्हतं मला, त्यामुळे मी एक चटणी बनवले. चला तर मग तुमच्याशी पण शेअर करते. अगदी साधी सोपी चटणी आहे. आता त्यासाठी मी साल काढून घेतलेले शेंगदाणे, लसूण, कढीपत्ता, थोडंसं जिरं घातले, कोथिंबीर, मीठ आणि एक हिरवी मिरची घातलेले. थोडंसं साखर घालून घ्यायचं, खूप छान लागते चटणी. आता थोडं पाणी घालून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला कन्सिस्टन्सी कसं हवं तसं तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने मी एकदम बारीक स्मूथ वाटून घेतलेलं आहे. आता ह्याला तडका द्यायचा आहे. एका पळीभर एवढं तेल गरम करून घ्यायचं. त्याच्यात जिरं, मोहरी, थोडंसं कढीपत्ता घालायचं आणि ही तडका आपल्याला ह्या बनवून घेतलेल्या चटणीमध्ये घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपली इन्स्टंट अशी चटणी पण बनवून तयार झालेला आहे. ही चटणी बनवताना थोडंसं ओलं खोबरं आणि फुटाणे देखील घातलं जातं. अवेलेबल असेल तर घाला, नाही तर अशा बनवलं तरी खूपच छान लागते ही चटणी. आता चटणी आणि इडली दोन्ही बनवून तयार झालेला आहे. चला तर मंडळी, अवघ्या अर्ध्या तासात इडली आणि चटणी बनवून तयार झालेला आहे. इडली आणि चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला प्लीज कमेंट करा. रेसिपीची व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीची व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.